गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जळगाव जिल्ह्यात महायुती जोरदार संघर्ष सुरू झालाय। कारण शिंदेंच्या शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर आगपाखड केली। जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकावण्याचा चंगही किशोर पाटलांनी केलाय। पाहूया एक रिपोर्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जळगावमधल्या महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच झुंपल्याचं चित्र आहे। कारण जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा छंग शिंदेंच्या शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी बांधलाय। जळगाव जिल्ह्याकडे आपण युती करून कवय जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, 10 आमदारपैकी 5 आमदार भाजपचे, 5 आमदार शिवसेनेचे, 1 आमदार राष्ट्रवादी। काही शिंदे गटाच्या मतदारसंघात जाऊन सांगतात इथं पुढे भाजपचाच उमेदवार उभा राहणार। म्हणजे कुठे ना कुठेतरी खच्चीकरण आणि संपवसंपीचं काम आता सुरू झालेलं आहे। आता शेवटी ठीक आहे, आज खूप भारी वाटतंय। 29ला फार वेगळी परिस्थिती राहणार आहे। किशोर पाटील यांनी भाजपच्या गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना टोला मारलाय। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्यांनी घरचा आहेर दिलाय। महायुती सरकारच्या 1 वर्षात मतदारसंघात फुटकी कवडीही मिळाली नाही असा दावा किशोर पाटील यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी आपलं काम केलं नाही असंही किशोर पाटील म्हणाले। किशोर पाटील यांच्या या वक्तव्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनीही दुसोरा दिला। 1 वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत। बाजूने 1 वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेली नाहीये। आमदार किशोर पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की सरकारकडून कवडीची मदत आजपर्यंत झालेली नाही। त्यांच्या मतदारसंघामधली ती वस्तुस्थिती असेल, साऱ्या महाराष्ट्रामधली ती वस्तुस्थिती आहे। सरकार दिवाळखोर आहे, सरकारकडे पैदोरीत पैसा नाही आहे। जो आत्ताही मदतीचा पैसा आला तो NDRFच्या माध्यमातून म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेला पैसा आहे। आता मी पाहिलं तर पहिल्यांदा असं घडलं, मी आता 35 वर्षापासून आमदार आहे, या 35 वर्षामध्ये असं कधी घडलं नाही की आमदार निधीचा पैसाच आला नाही। यावर्षी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदाराला 1 रुपयासुद्धा सरकारकडनं मदत देण्यात आली नाही, म्हणजे आमदार निधी मिळाला नाही। तर सरकार नुसतं घोषणा करत आहे, अंमलबजावणी करण्याची खाली तरतूद नाही आहे, पैशाची तरतूद नाही आहे आणि यामुळे सारा समाजाच्या विषयी नाराज आहे। त्यांचा राज बरोबर आहे, माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो। 5 वर्ष मी मेहनत करायची, ऐन वेळ जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो। मला वाटतं किशोरप्पा पाटील यांच्या मतदारसंघात जर भाजपच्या लोकांनी काम केलंच नसतं तर मला वाटतं रिझल्ट अशा पद्धतीचा येऊ शकला नसता, कारण तिथे भारतीय जनता पार्टीचं चांगलं नेटवर्क आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर पाटलांच्या विरोधात भाजपच्या अमोल शिंदेंनी बंडखोरी केलेली। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वाघ यांनीही पाचोऱ्यात बंडखोरी केलेली। संभाजीराजेंच्या स्वराज या पक्षाकडून प्रताप पाटील उमेदवार होते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली सूर्यवंशी या उमेदवार होत्या, पण विरोधात असलेले हे 4ही उमेदवार आता भाजपमध्ये गेलेत। आता त्यांची घोषणाच आहे, कोणीही आलं तर त्याला घ्या, कसाही असला तर त्याला घ्या। त्याच्यामुळे आता ते वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होतील अशी अपेक्षा करू। तुम्ही एका बाजूला हे सगळे माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेत आहे, म्हणजे उद्याची माझी अंत्यविधीचीच तयारी करताय ना तुम्ही। नाही, कार्यकर्त्यांच्या वेळेस नाही। हे पहा, एक सांगतो आपल्याला, भाजपची ही पॉलिसी आहे की जिथे शिवसेनेचा आमदार असेल किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा आमदार असेल तिथं गोड बोलून त्यांच्या लोकांना घुसवायचं, त्यांची ताकद वाढवायची आणि भविष्यात त्यालाच खतम करायचं। ही पॉलिसी भारतीय जनता पक्षाची आहे। जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुतीतल्याच मित्रपक्षावर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी टीका करायला सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.